सोलापूरच्या माढा तालुक्यामधल्या एकेका गावाचा संपर्क हळूहळू तुटतोय। उंदरगाव केवड याच्या पाठोपाठ आता उंदरगाव ते वाकाव या ओढ्याला सुद्धा पाणी आलंय आणि वाकावचा संपर्क सध्या तुटलाय। त्यामुळे नागरिकांनी घरामधील उरलं सुरलं सामान बांधायला सुरुवात केली आहे आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करायला देखील सध्या सुरुवात झाली आहे। माढ्यामध्ये पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाल्यामुळे उंदरगाव, वाकाव, केवळ या सर्व परिसरामध्ये जनावरं वाचवण्याची अखेरची धडपड सुद्धा सुरू आहे। शेतामधून आणि वस्त्यांवरती अडकलेली जनावरं पाण्यामधून काढून रस्त्यावरती बांधण्यात येतात। सकाळपासून खायला काही न मिळाल्यामुळे काही शेळ्या दगावल्यात। जसजसे हे पाणी वाढेल तसतसे ही जनावरं हळूहळू माढ्याच्या दिशेने हलवण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागले आहेत। पुन्हा एकदा माढ्यात पूर स्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे। गेल्या पुरात म्हणजे 2-3 दिवसापर्यंत जनावरं वाहून जात होती। पूर आता ओसरला असताना पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे जनावरं अशी शेतातनं काढून रस्त्यावर बांधण्यात आलेली आहेत, कारण जनावरं वाचवणं अवघड सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। यापूर्वी अशा पद्धतीने शेतातनं जनावरं काढता न आल्यामुळं जनावरं काय वाहून गेली होती। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, ज्या पद्धतीचे जनावरं ज्या पद्धतीने वाहून गेलेत। काय जनावरं सगळी रस्त्यावर का बांधलेत? कारण सगळं पाणी जे ते कोट्यामध्ये शेतामध्ये पूर्णपणे पाणी झालेलं आहे। आता जनावरांसाठी निवारा तिकडे तर काय राहिलेलं नाही। आता रस्त्याच्या कडेने जरा वाळलेली जागा आहे, थोडीशी चढावरती जागा आहे, त्यामुळे जनावर जे ती सगळी वड्यामधून काढून पाण्यातून आता कमरे इतक्या पाण्यामधनं जनावर सगळी काढून रस्त्याच्या कडेला बांधलेली आहेत। जर पाणी वाढलं तर आता ही जनावर जे ते माड्याकडल्या साईडला हलवायला लागणार आहे आपल्याला। शेड 2 गेले तर आमच्या शहराचा वाहून एक शेड राहिलेला एवढी राहिली ती आता ही पण आता इकडे माडरानं कुठं तर न्यायची ती सकाळ जर 9 पाशी काय नाही मग अशी 3 मेली ती तिकडे टाकून आला होता। माझी आता जवळजवळ 70 शेड गेली, 1-2 शेड रिकाम झाली गेली। आता किती राहिलेली 20 राहिलेली कसं तरी ही जनावरं वाचवण्याचा प्रयत्न या सर्वांचा सुरू आहे आणि या जनावरांना आता अजून पाणी वाढलं की परत माड्यात सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यामधल्या उंदर गावामधील अनेक घरं ही अक्षरशः उद्ध्वस्त झाली। ज्या पद्धतीने शेकडो एकरवरची शेती उद्ध्वस्त झाली आहे तसेच अनेकांचे संसार देखील उघड्यावर आलेत। उंदरगाव इथले ग्रामस्थ परशुराम कुंभार यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। आधीच नदीला महापूर, त्यामध्ये मध्यरात्री झालेली अतिवृष्टी यामुळे परशुराम कुंभार यांचं घर पूर्णपणे कोसळलंय। सुदैवाने एका बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये त्यांनी आसरा घेतला। कुंभार कुटुंबीय त्या ठिकाणी थांबलं, त्यामुळे त्यांचा जीव वाचलाय। मात्र संसार पावसानं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। कुंभार यांना 2 मुलं आहेत। एक मुलगा 12वीचं शिक्षण घेतोय, ज्याला पुढे इंजिनियर व्हायचंय। त्याची कागदपत्र देखील वाहून गेली आहेत। तर 7 वर्षांच्या मुलाची शाळेची बॅगही वाहून गेली आहे। याच कुंभार कुटुंबियांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। एरवी कोरडी ठाक असलेल्या सीना नदीनं अनेकांचा संसार उद्ध्वस्त केलाय। मी माढा तालुक्यातल्या उंदरगाव या ठिकाणी आहे आणि परशुराम कुंभार यांचं याला घर म्हणायचं का तुम्ही बघा आता, कारण मी आता जिथं तुम्ही ही परिस्थिती बघताय 4 भिंतीचं हे घर होतं, आता एकच भिंत दिसतीये, त्यालाही भेगा पडल्यात आणि कधी पडेल ते माहिती नाही। काय एकच भिंत दिसते आता घराला? एकच भिंत आहे सध्या एकच परिस्थिती, कारण पूर आल्यामुळे आधी अनेकाचे उद्ध्वस्त झाले उंदरगावात आणि अनेकाचं घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आमच्या पण खोलीला इकडून नदीकडून पूर्ण आल्यामुळे पाणी शिरल्यामुळे पूर्ण भीत पडलेली आहे आणि आमचं आता सध्या म्हणजे इतकं अवघड आहे सध्या की राहण्यापिण्याची खाण्यापिण्याची पाक भांडी कुंडी सगळं वाहून गेलेलं आहे आणि ज्वारी वगैरे सगळं पाक वाहून गेला। व्यवसाय माझा स्टेशनरी आहे, स्टेशनरी दुकान सुद्धा वाहून गेलेलं आहे सध्या। काय परिस्थिती होती त्या रात्री, सोमवारच्या रात्री तुम्ही म्हणताय, काय अवस्था? आता घर काही म्हणाला ना, घरच राहिलेलं नाही। घरच राहिलं नाही, आम्ही हाय असं पावसात भिजून राहतो, नुसतं अंगाच्या कपड्याशी हाय असावं आम्ही, काय सुद्धा नाही। लोक मुलं सुद्धा अजून पारुष आहेत, 2-3 दिवस झालं आंघोळीची सुद्धा सोय नाही आमची। आता सध्या आता चाललोय माड्याला, दुसरी भाड्याने रूम मदत केली, 1 जण तिकडे चालला। किती वर्षापासून उभा केलेला संसार होता? आता जवळजवळ 20-25 वर्षापासून उभा केलेला संसार आहे। तू त्यावेळेस कुठं होता? मी घरामध्येच होतो। रात्री पप्पा घरात झोपलेले होते, मी रात्री 2 वाजता आलो, कुठे बघितलं सगळीकडे तर सगळ्या भेगा पडलेल्या होत्या राखा घराला। मग पप्पांना रात्री उठवलं, मग सगळं जेवढं होतं तेवढं जेवढं खायला प्यायला लागतं तेवढं सामान बाहेर काढलं आणि घेऊन गेलो। कागदपत्र सुद्धा माझी इथे सुद्धा, मी 12वीचा विद्यार्थी आहे, मला जर पुढं म्हणलं तर शिक्षणाला ऍडमिशन केलं डॉक्युमेंट सुद्धा नाहीत माझ्याकडे। 3 मजले स्लॅब बांधले, त्याच्यावर होतं झोपलेलो त्यावेळेस ह्यांनी आता मी सकाळी आलो तेव्हा इथे भेगा पडलेल्या, माझं दप्तर वाहून गेलं, तर सगळं झालं। सगळं वाहून गेलं?
आता काय शाळेला काय शाळेला आता शासनाकडून जी मिळेल ती आम्हाला सरकार बघतंय हे सगळं, सरकारला काय सांगणार असणार आहे निमित्तानं? सरकारने काय आम्हाला होत आहे तो जलद मदत करावी आम्हाला, आणि आमचा घर प्रपंच आहे ते आमचा प्रपंच उभा करावा सरकारनं, ही आमची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे एकदम. ही अशी अनेक कुटुंब आहेत की ज्यांचं सगळं या पावसानं, या सीना नदीला आलेल्या महापुरानं उद्ध्वस्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन युकादीसह आफताब शेख, ABP माझा, उंदरगाव, माढा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा माढ्यामध्ये